हाय. एक फॉर्मल ओळख. मी श्रीरंग खटावकर. गेले जवळपास 15 ते 17 वर्ष व्हॉईस आर्टिस्ट आहे. म्हणजे व्हॉइसिंग करतो, डबिंग करतो, सूत्रसंचालन निवेदन करतो. स्टोरीटेलमध्ये काही पुस्तकं माझ्या आवाजात आहेत आणि अनेक पिक्चरचं डबिंग मी करतो. आत्ताच नवीन आलेला ड्यून 2 हा जर कोणी बघितला असेल तर त्या ड्यून 2मध्ये त्या हिरोचे वडील जे आहेत ते आणि एक टकलू हैवान टाईप आहे, त्याला हिंदी आणि मराठीमध्ये मी डब केलं. म्हणजे परत एकदा ऐका. आज आता सगळे तुम्ही माझ्यापेक्षा खूप लहान आहात, त्यामुळे लहान मुलं जमलं की एक गोष्ट सांगावीशी वाटते ना, तशी माझीच एक गोष्ट सांगावीशी मला वाटते. ज्या कथेने मला खूप प्रसिद्धी दिली आणि ज्या कथेने मी कथा लिहू शकतो हा मला कॉन्फिडन्स मिळाला. त्या कथेला डॉक्टर विजया वाड नावाच्या लेखिका आहेत खूप मोठ्या, त्यांच्या हस्ते पहिलं बक्षीस मिळालं. अगदी छोटीशीच कथा आहे आणि त्याच्यानंतर आपण गुलजारजींना एक ट्रिब्यूट देऊया त्यांच्याच कवितेनी. त्या कथेचं नाव आहे पागोळी. पागोळी माहिती असेल किंवा नसेल काही लोकांना. जेव्हा पावसाळ्यात पत्र्यावरून पाणी पडतं त्याची अशी एक धार लागते खाली, त्याला पागोळी म्हटलं जातं. तर कथेचं नाव आहे पागोळी. दुष्काळी भागातलं तिचं गाव. लग्न होऊन दुसऱ्या गावी आली, पण दुष्काळ तिच्या 5वीलाच पुजलेला होता. त्यावेळी जत्रा असायच्या गावांमध्ये. सुगीच्या दिवसांमध्ये, सुगीचे दिवस झाले, धान्य विकलं गेलं की गावामध्ये जत्रा यायची. जत्रेमध्ये तरट लावून थिएटर असायचं, प्रोजेक्टर लावून थिएटर असायचं. त्या थिएटरामध्ये सिनेमा बघता बघता ते दोघं हिरो हिरोईन बघताना, चिंब भिजताना बघताना, पावसात नाचताना बघताना तिला नेहमी वाटायचं की आपणही असंच कुठेतरी चिंब भिजावं. इथे पिण्याच्या पाणी मिळण्याची मारामार आणि अंग कुठे भिजणार. मग ती नवऱ्याला म्हणायची, अहो कुठेतरी घेऊन जावं एकदा मला, निदान शेवटची इच्छा म्हणून तरी न्या. तो बिचारा कसनुसे हसे. तो म्हणे, इथे प्यायचं पाणी नाही मिळत आहे, तुला अंग कुठे भिजणार. असंच एकदा पावसाळ्याच्या सुरुवातीला ढग दाटून यायला लागले आणि तो शेतात गेला. पाऊस पडेल न पडेल पण शेत तर नांगरायला हवं म्हणून तो गेला. थोड्या वेळाने हीही गेली भाकरी घेऊन. खूप काळे ढग जमायला लागले. शेतामध्ये एक छोटंसं झुडूप होतं, त्या झुडपाखाली जाऊन ही बसली. खूप आनंद झाला तिला की आज बहुतेक पाऊस येणार, आज माझी अनेक वर्षांची इच्छा पूर्ण होणार. तिने हसून नवऱ्याकडे बघितलं, नवऱ्याने तिच्याकडे आनंदाने बघितलं की आज नशीब पाऊस नक्की पडणार. मातीची ढेकळं असतात खूप मोठी शेतामध्ये. ती हातामध्ये कुदळ घेऊन तो कुदळीचा घाव त्या ढेकळावर घालणार, तेवढ्यात खडाड कडकड कडकड करून एक प्रचंड वीज चमकली आणि त्याचे डोळे दिपले, तिचे डोळे दिपले आणि नेमका तो विजेचा डोळ ती ज्या झुडपाजवळ बसली होती त्या झुडपावर आदळला. 3 दिवसांनी ती शुद्धीत आली. ती सुद्धा एका हॉस्पिटलमध्ये. जवळपास बघितलं तर नवरा अंगाचं मुटकुळं करून एका कोपऱ्यात बसला होता. तशीच एक वीज पुन्हा चमकली आणि तिचं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलं तर प्रचंड पाऊस पडत होता. हॉस्पिटलच्या पत्र्यावरून पागोळ्या धबधब्यासारख्या पडत होत्या. तिचं मन धाव घ्यायला लागलं की आज तरी मी भिजणार, निदान त्या पागोळ्या तरी माझ्या उंजळीत गोळा करणार. आणि ती उठायला गेली पण ज्या हातामध्ये, ज्या उंजळीमध्ये तिला त्या पागोळ्या गोळा करायच्या होत्या ती उंजळ जळून खाक झाली होती. तशीच खुरडत खिडकीतून हात बाहेर काढायचा प्रयत्न करायला लागली. तेवढ्यात तिच्या खांद्यावरून 2 हात आले तिच्या नवऱ्याचे आणि तो पागोळ्या गोळा करायला लागला. त्याच्यात तिच्या डोळ्यातून पडणाऱ्या असंख्य पागोळ्या मिसळल्या. टपटप टपटप पागोळ्या गळायला लागल्या आणि ती उंजळ हळूहळू भरायला लागली. आता तिला तमा नव्हती आपल्या जळलेल्या उंजळीची, कारण तिला कायमची उंजळ मिळाली होती पागोळ्या गोळा करायला. आपल्यापैकी बऱ्याच जणांना कविता किंवा गाणी आवडतात. ह्याच्यामध्ये कवितेच्या बरोबरीने एका गोष्टीचा उल्लेख केला आहे, तीही गोष्ट मला आवडते, ती म्हणजे सिगरेट. आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्टला बाय डिफॉल्ट सिगरेट प्यावी लागते असा अलिखित नियम आहे आमच्या इंडस्ट्रीमध्ये.
त्यामुळे मीही बऱ्यापैकी सिगरेट पितो, त्यामुळे ही कविता कदाचित मला जास्त आवडली असावी. तर ती सादर करण्याचा प्रयत्न करतो. उर्दू शब्दांचे उच्चार जर कोणी जाणत असतील, माझे चुकीचे झाले तर जरूर सांगा. कथा नहीं, नज्म. नज्म का उन्वान है. आणि मला मुद्दामून ही नज्म निवडावीशी वाटली, कारण इथे आल्यावरती मी ठरवलं की ही कविता घेऊया, कारण थोडंसं हिंदीमध्ये बोलतो की ओमकार ने इतना अच्छा माहौल बनाया है, शायराना माहौल है. तो बहुत बड़े शायर हैं गुलजार जी, तो मैंने सोचा कि इनकी नज्म हो जाए. और ऐसे ही मेरे पैंट के जेब टटोल रहा था तो सिगरेट का पैकेट लग गया हाथ में, तो मैंने चलो यही नज्म आपके सामने पेश करता हूँ. नज्म का उन्वान है, उन्वान मतलब शीर्षक है, जगह नहीं है और डायरी में ये ऐश ट्रे पूरी भर गई है. भरी हुई है जले बुझे अतकहे ख्यालों की राख बू से. ख्याल पूरी तरह से जो जले नहीं थे, मसल दिया था या दबा दिया था, बुझे नहीं वो. कुछ उनके टुर्रे पड़े हुए हैं, बस एक दो कष्ट लेके कुछ मिसरे रह गए थे. मिसरे यानी कपल ऑफ लाइंस या यमक. कुछ ऐसी नज़में जो तोड़कर फेंक दी थी, उसमें धुआं न निकले. कुछ ऐसे अशार जो मेरे ब्रांड के नहीं थे. एक शेर अनेक अशार जिसे कहा जाता है. कुछ ऐसे अशार जो मेरे ब्रांड के नहीं थे, वो एक ही कश में खास कर इस ऐश ट्रे में घिस के बुझा दिए थे. इस ऐश ट्रे में ब्लेड से काटी रात की नब्ज से टपकते कुछ सियाह कतरे बुझे हुए हैं. छिले हुए चांद की तराशे जो रात भर छील छील कर फेंकता रहा हूँ. घड़ी हुई पेंसिलों के छिलके ख्यालों की शिद्दतों से जो टूटती रही हैं. ख्यालों की शिद्दत यानी ख्यालों का तूफान जो आता है मन में. इस ऐशट्रे में है तीलियाँ कुछ कटे हुए नामों नंबरों की. जलाई थी चंद नज़में जिनसे. धुआं अभी तक दिया सलाई से झड़ रहा है. दिया सलाई मतलब माचिस की तीली. कहीं कोई टुर्रा नज्म का बच गया हो तो उसका कष्ट लगा लूं. तलब लगी है, ये ऐश ट्रे पूरी भर गई है. ये ऐश ट्रे पूरी भर गई है. शुक्रिया. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हा सगळ्या तरुणाईमध्ये मला ओंकारनी सामावून घेतलं, त्याकरता परत एकदा धन्यवाद. अरे बाप, नाही 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 नाही. आम्हाला लाजवाल एवढी तुमची तरुण आहे. नाही नाही असं काय. थँक्यू व्हेरी मच. मला तुम्हाला एक छोटंसं म्हणजे मला हे विचारायचं आहे. आता तुम्ही व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट म्हणून एवढं काम केलंय, आम्हाला एखादा किस्सा सांगा ना आतापर्यंतचा तुम्हाला आवडलेला किंवा लक्षात राहिलेला असा काहीतरी अनुभव. फजितीचे पण खूप आहेत अनुभव. म्हणजे आमच्या फजितीचे आहेत, डबिंग डायरेक्टरच्या फजितीचे आहेत. अनुभव म्हणजे हल्ली विशेषतः आम्हाला जे जाणवतं ना, ते एक मी सांगू इच्छितो की जसं मी आता हिंदी उर्दू शिकतोय, तर बऱ्याच वेळा प्रॉब्लेम असा होतो की जसे मी आत्ता उर्दू शब्द घेतले, तर एखादा खुद किंवा ख्याल असा जर शब्द असेल तर स्क्रिप्टमध्ये लिहिला असतो, आणि तो जरी देवनागरीमध्ये लिहिलेला असला ना, तरी तो लिहिण्याची एक पद्धत वेगळी असते की त्याच्या खाली नुक्ता दिला जातो की ते शब्द म्हणजे ख्याल, गझल हे जे शब्द उच्चारले जातात, गम, तर हे गम आणि गम किंवा खाना आणि खाना, म्हणजे खाना ज्याला जेवण म्हणतो आणि खाना म्हणजे दवाखाना, मैखाना, ह्याला खाना म्हणतात. आलय ज्याला म्हणतात, देवालय जसं आपण म्हणतो, मदिरालय तसं त्याला म्हणतात. तर बऱ्याच वेळा हल्ली डबिंग डायरेक्टर्सना माहिती नसतं हे, कारण खूपशी मुलं आणि विशेषतः म्हणजे सॉरी टू से पण उत्तर भारतीयांचा खूप पगडा आहे या डबिंग इंडस्ट्रीमध्ये, आणि त्यांचा तो लहजा टिपिकल बिहारी किंवा यूपी असावाला असतो, भोजपुरी, आणि त्यांनाच माहिती नसतं. मग तिथे आम्ही जर विचारलं की ख्याल लेना है या ख्याल लेना है, नाही जो भी आपको ठीक लगे ले लेना, असं असतं ते. असं बऱ्याच वेळा असं. तर मी काल एक आमच्या इथेच एक गणपती मंडळ आहे, त्याच्यासाठी एक व्हॉइस ओव्हर केला. तर ते स्क्रिप्ट
धन्यवाद होतं म्हणजे खूपच. कारण मी लिहितो बऱ्याच वेळा त्यामुळे मला ते जाणवतं. त्याच्यामध्ये नारद मुनी आणि वरुण देव ह्यांचे संवाद होते, तर ते लिहितानाच वरुण देव असं लिहिलं होतं. म्हटलं वरुण देव खाली आला तर मारेल म्हटलं तुम्हाला. तर असे अनेक किस्से आहेत. पण मजा येते डबिंग इंडस्ट्रीमध्ये काम करताना. म्हणजे एकच थोडंसं फुटेज परत खातो की तुम्ही टी व्हीवरती ॲड ऐकली असेल. म्हणजे आता ड्यून बघालच किंवा इतर बघाल किंवा ताजा खबर भुवन बामची जी वेबसिरीज आली ती आता सीझन 2 येतोय. तर त्याचे जे वडील आहेत म्हणजे विजय निकम मराठीतले खूप मोठे आर्टिस्ट आहेत, तर त्यांना मी डब केलं आहे. तो जो आवाज आहे तो माझा आवाज आहे. मराठीमध्ये जो आहे तो आता जो येईल त्याच्यामध्ये पण आहे. किंवा टी व्ही आता ओ टी टी बऱ्याच जणांकडे आहे, माझ्याकडेही आहे. पण टी व्हीवरती एक ॲड येते, त्या ॲडला माझा आवाज आहे. बऱ्याच जणांना ती ॲड सांगितली की कळलं अरे हां ह्याचा आवाज आहे. ती ॲड फक्त एक झलक दाखवतो मी. वामन हरिपेठे ज्वेलर्स, सोनेरी क्षणांचे सोबती, हा माझा आवाज आहे. तर असे आवाज अनेक वेळा काढावे लागतात. म्हणजे मी मिमिक्री आर्टिस्ट नाही आहे, पण व्हॉइस ओव्हर करताना काढावे लागतात आवाज वेगवेगळे. जसं आत्ता मी बोलतोय हाच माझा ओरिजिनल आवाज आहे. म्हणजे मी सिगरेट पितो म्हणून हा माझा आवाज झालेला नाही. म्हणजे लोकांना खूप गैरसमज असतो की सिगरेट पेल्याने आवाजामध्ये बेस निर्माण होतो. असं नाही आहे. माझा हा आवाज असाच आहे जेव्हापासून फुटला तेव्हापासून. सिगरेटचं समर्थन मी करत नाही आहे. वाईट गोष्ट ती वाईट गोष्ट आहे अर्थात. पण धन्यवाद, मजा आली मला तुमच्याबरोबर.